प्रत्येक नागरिकांमध्ये आत्मविश्वास जागृत करणार अशी ग्वाही नूतन पोलीस आयुक्त एम राजकुमार यांनी दिली आहे। आसरा पुलाच्या रुंदीकरणासाठी प्रक्रिया लवकर पूर्ण होण्याच्या दृष्टीनं पाठपुरावा करण्याची ग्वाही आमदार सुभाष देशमुख यांनी दिली आहे। जुनी मिल कंपाऊंड येथील राष्ट्रवादी काँग्रेस दादा गटाचं शहर कार्यालय सोमवारपासून जनसेवेसाठी सुरू होत आहे। यशोधन नागरी सहकारी पतसंस्थेतर्फे आयोजित स्नेह मिलन आणि हळद कुंकू समारंभात सुमारे 600 महिलांनी सहभाग नोंदवला होता। श्री सिद्धेश्वर इंग्लिश मीडियम हायस्कूलच्या स्नेह संमेलनातील विविध कलागुणांच्या आविष्कारानं सर्वांच्या नजरा खेळवल्या। श्रीमंत योगी युवक प्रतिष्ठानच्या वतीनं युवा प्रेरणा पुरस्काराची घोषणा करण्यात आली असून येत्या रविवारी गौरव सोहळा साजरा होणार आहे। आई कलावती देवी यांच्या पुण्यस्मरण उत्सवानिमित्त दक्षिण कसबा इथं विविध धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे। जय हिंद फूड बँक आणि HN कॉलेजच्या दरम्यान सामाजिक उपक्रमशीलतेविषयी सामंजस्य करार करण्यात आला आहे। राष्ट्रीय शैक्षणिक धोरण या विषयावर येत्या शुक्रवारी ग्लोबल व्हिलेज महाविद्यालयात चर्चासत्राचं आयोजन करण्यात येणार आहे। येत्या 11 तारखेला डॉक्टर निर्मलकुमार फडकुले सभागृहात राज्यस्तरीय लिंगायत वधूवर पालक परिचय मेळावा आयोजित करण्यात आला आहे। कोटलवार कॅन्सर क्लिनिक इथं बुधवार दिनांक 7 फेब्रुवारी रोजी मोफत कर्करोग तपासणी शिबिराचं आयोजन करण्यात आलं आहे। जेलरोड पोलीस ठाण्याच्या DV पथकानं 2 मोटरसायकली 1 मोबाईल हँडसेटसह सुमारे 1.25 लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे। गांजाची विक्री करणाऱ्या इस्मास उमदी पोलिसांनी जेरबंद केलं असून सुमारे 27,000 रुपयांचा गांजा जप्त करण्यात आला आहे। लमाण तांडा येथील अतिक्रमण हटवण्यासाठी ग्रामस्थ आणि समाज बांधवांनी बेमुदत संपाचा मार्ग पत्करला आहे। पंढरपूर तालुक्यात सापडलेल्या कुणबी नोंदी तातडीनं प्रदर्शित कराव्यात अशी मागणी मराठा महासंघानं केली आहे। मंगळवेढ्यातील विविध विकास कामांसाठी सुमारे 2.5 कोटींचा निधी मंजूर झाला आहे। या कामासाठी आमदार समाधान अवताडेंनी सातत्यानं पाठपुरावा केला होता।